बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले विपश्यना बौद्ध विहार धम्मभूमी ही अनधिकृत आहे म्हणून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली होती आणि ती नोटीस बजावल्यानंतर लगेच सर्व बौद्ध बांधवांना आमच्या माता भगिनींना जेव्हा तो निरोप गेला तर सर्वांमध्ये एकदम चीड निर्माण झाली आणि शासनाच्या विरोधामध्ये सगळे लोक लढण्यासाठी तयार झाले। आम्ही या जे नोटीस काढली त्याचा या ठिकाणी संपूर्ण शहराच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढून निषेध केलेलाच आहे। परंतु या मोर्चाला जे यश आलेलं आहे, या मोर्चामध्ये ज्या महिलांची संख्या जास्त असल्यामुळं प्रशासन महिलांच्या संख्येला घाबरून आपल्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, ज्या चळवळीमध्ये महिला सक्रिय असतात आणि विद्यार्थी सक्रिय असतात त्या चळवळीला कधी अपयश येत नाही। त्याचं आज ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा मोर्चा आहे। आजची महिलांची संख्या जी मोर्चामध्ये होती ती अतिशय नोंद घेण्यासारखी होती। पूर्ण शहरातून गावखेड्याच्या आसपासचे त्या भागातून लोक आले आणि शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी रोष व्यक्त केला। आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला, पोलीस प्रशासन असेल किंवा विद्यापीठ प्रशासन असेल, त्याला आम्ही आज इशारा देऊ इच्छितो की बौद्ध लेणीकडे जर वाकड्या नजरेने जर पाहिलं तर तुमचे डोळे काढून घेण्यापर्यंत आम्ही मागं थांबणार नाही। मी या ठिकाणी आमच्या नंदन कॉलनीतून आलेल्या सर्व महिलांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमच्या नंदनवन कॉलनीला नेहमी लोक म्हणतात की हे लोक मोर्चामध्ये येत नाही आणि सहभाग घेत नाही, परंतु आज महिलांची आमच्या वार्डातून आलेल्या नंदन कॉलनीतून आलेल्या महिलांची संख्या या ठिकाणी नोंद घेण्यासारखी आहे। मी सर्व महिला मंडळांना विनंती करेल की आपल्याला शासनाच्या विरोधात घोषणा द्यायच्या आहेत आणि नंदनवन कॉलनीच्या आमच्या उच्च शिक्षित महिला देखील घोषणा देतात, रस्त्यावर उतरतात, समाजासाठी योगदान देतात। हे आपल्याला आज या माध्यमातून दाखवायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा। आजचा मोर्चाचे जे आयोजक होते ते आपले भिक्खू संघ होता, परंतु चळवळीतले अनेक कार्यकर्ते आमचे गौतम भाऊ खरात आहेत, गौतम लांडगे आहेत, अरुण बोर्डे होते, संतोष भिंगारे, अशा विविध कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून सर्व कार्यकर्त्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, मोर्चात आलेल्या प्रत्येक माता भगिनीचं, वडीलधाऱ्या माणसाचं या ठिकाणी मी एक बौद्ध अनुयायी, एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी 10,000 आणि आताही गाडीमध्ये 2-3 हजार बाटल्या आहेत। पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असाच मोर्चा करत राहणार आणि आमचा एकच वादा आहे, बुद्ध लेणी आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची। मी डॉक्टर कल्पना कावरे, आजचा जो मोर्चा आहे बुद्ध लेणी बचावासाठी हा मोर्चा काढलेला आहे। जवळपास 15-20 दिवसापासून याची सगळी तयारी चालू आहे। बुद्ध लेणीवर ज्या दिवशी सगळे लोक, सगळे कार्यकर्त्याचे लोक आले होते, ज्या दिवशी नोटीस लावली त्या दिवशी, तर त्या दिवसापासून सगळी तयारी चालू आहे। सगळे गल्लोगल्लीने आमचे भिक्षू लोक आणि कार्यकर्ते लोक फिरत आहेत, सगळेच कार्यकर्ते एकत्र आलेत आणि त्यामुळे हा मोर्चा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या नंदनवन कॉलनीमधून इतक्या साऱ्या महिला आलेलो आहोत। हे दाभाडे भाऊ पण नंदनवन कॉलनीमध्येच राहतात। धनंजय बोर्डेंनी, शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्यातर्फे ज्या 10,000 बाटल्या त्यांनी आज सर्व मोर्चेकऱ्यांना दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। धनंजय बोर्डे यांचे आभार मानते आणि या प्रतिष्ठानच्या, शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे या प्रतिष्ठानच्या तर्फे मी आभार मानते। मी सरस्वती महालिंगे, नंदनवन कॉलनी परिसरातून बोलत आहे। सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय भीम। आजचा जो हा लढा आहे आमचा की आमची जी बुद्ध लेणी आहे तर ह्या
बुद्ध लेणीवरचा जो लढा आहे हा लढा आमचा आता सांगितलेला आहे की 12 तारखेला पूर्ण आपले निवेदन पूर्ण होणार आहे. जर समजा 12 तारखेपर्यंत हे निवेदन जर पूर्ण नाही झालं तर आता आवाहन केलेल्याप्रमाणे सर्व लोक दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला हे सर्व बुद्ध लेणीवरच राहतील आणि आमच्या हक्काची जी बुद्ध लेणी आहे ती आमची बुद्ध लेणी आम्ही कोणालाही आतमध्ये शिरू देणार नाही. मग मी प्रतिभा भंडारे सर्वांना जय भीम. या ज्या आमच्या मागण्या आहेत शासनाकडे आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही असेच चालू ठेवणार आहोत. तर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धाचा आमच्या मागण्या पुऱ्या झाल्याच पाहिजे. जय भीम. आज बौद्ध लेणी बचाव मोर्चा या टायटलखाली समाजातील सर्व स्तरातील सद्भावना युक्त असे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आणि भिक्खू संघ या ठिकाणी एकत्र येऊन आयुक्तालयावरती एक मोर्चा काढलेला होता. त्या मोर्चाच्या माध्यमाने समाजामध्ये एकजूट व्हावी, एक संघटना व्हावी हा एक उद्देश या ठिकाणी अभिप्रेत होता आणि त्या उद्देशानुसार भिक्खू संघाच्या माध्यमाखाली भिक्खू संघाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी भव्य दिव्य असा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला.